हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा. स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ माया साठे यांची हृदयस्पर्शी कादंबरी रश्मी. चला तर मग ऐकूया भाग 12. रश्मी विलक्षण थकली होती, पेंगुळली होती आणि मुख्य म्हणजे मनावरचा ताण सरल्यानं तिला झोपेनं घेरलं होतं. घरी येताच ती तडक आपल्या खोलीत गेली आणि कपडे न काढता तिनं अंथरुणावर स्वतःला झोकून दिलं. उन्हं वर आल्याने ती उठली. बाथरूममध्ये जाऊन तोंड धुतलं, स्नान केलं आणि नीटनेटकी होऊन ती खाली आली. खाली येताना तिचं आपल्या बोटातील अंगठीकडे लक्ष गेलं आणि ती खिन्न झाली. तिला चंद्रप्रकाशनं काल आपली केलेली प्रताडणा आठवली. ती चहा घेत असतानाच सारी मंडळी लायब्ररी हॉलमध्ये असल्याचं तिला कळलं. तिनं सुस्कारा टाकला आणि लायब्ररी हॉलमध्ये पाऊल टाकलं. घरातील सारेजण तिथं जमले होते. जवळच्या टेबलावर पेढ्याचा मोठा बॉक्स होता. वा, तू अगदी वेळेवर आलीस, चंद्रप्रकाश म्हणाला. मी मुद्दामच तुला उठवलं नव्हतं. रात्री खूपच श्रम झाले तुला. ती काहीच बोलली नाही. तो उठला आणि त्यानं पेढ्याचा बॉक्स उचलला आणि तिच्या हातात 2 पेढे ठेवले. आम्ही तुझ्यासाठीच थांबलो होतो, कारण पहिला मान तुझा होता. या घरात खूप वर्षांनी एक लहान मूल जन्माला आलं, याचा खूप आनंद झाला आहे मला, तो म्हणाला आणि त्यानं सर्वांना पेढे वाटले आणि भानुप्रतापचं अभिनंदन केलं. ती मात्र त्याची नजर टाळीत होती. हे तू छान केलंस, भानुप्रताप म्हणाला. रश्मी नसती तर अश्विनीचं काय झालं असतं कुणास ठाऊक. खरं आहे, अवंतिकाबाई म्हणाल्या. मुलगी झाली असती तर तिचं नाव मी रश्मी ठेवणार होतो. भानुप्रताप कौतुकानं रश्मीकडे पाहत म्हणाला. असं काय केलं मी विशेष? जे केलंस ते नक्कीच विशेष आहे. मुंबईच्या माणसाचं मला विशेष कौतुक वाटतं, मालविका म्हणाली. अगदी थंड प्रवृत्तीची असतात ती. मालविका, तुझे हे बोलणं योग्य नाही, चंद्रप्रकाश म्हणाला. ती दमलेली नसती तर झणझणीत उत्तर दिलं असतं तिने तुला. चला, जेवण तयार आहे, जेवण घेऊ. रश्मी कालपासून उपाशी आहे. पटापटा सर्वजण बाहेर पडले. तुझा चेहरा कळवट भासतोय. काय कारणानं? सर्वजण बाहेर पडताच तो तिच्याजवळ येऊन म्हणाला. ठीक आहे मी. अर्थाचा अनर्थ करण्याची वेळपट सवय लागली तुला, तो म्हणाला आणि त्यानं तिचा हात हातात घेतला. हात सोडा माझा. मला आणखी दुखवू नका, ती म्हणाली. आणि तुझ्या असल्या वागण्यानं मी किती दुखावला जातो याची कल्पना आहे तुला, त्यानं मृदू स्वरात म्हटलं आणि तिच्यासह तो जेवणघरात आला. आई, आजी झाल्यानं तू खुश असतील नाही, तो म्हणाला. अर्थातच, अवंतिकाबाई प्रसन्न स्वरात म्हणाल्या. मात्र आपल्या बाळासह अश्विनी काही महिनेच इथे राहणार आहे, ही गोष्ट मला आवडली नाही. त्याला इलाज नाही. अरे पण आता कसला पण काढतेस आई? माझं पिल्लं या बंगल्यात खेळणार आहेच की, होय ना रश्मी? रश्मीनं लाजून मान खाली घातली. जेवताना सारेजण खुशीत होते. भानुप्रतापला शाबासकी देत होते. जणू बाळ झाला हा त्याचाच पराक्रम होता. तुला काय वाटतं रश्मी? रश्मीला संभाषणात खेचण्यासाठी मालविकेनं विचारलं. अश्विनीला कुणीच हातचं धरत नाही याचं मला नवल वाटतं. कारण तुमच्या मुंबईत स्त्री स्वातंत्र्याची चळवळ जोरात आहे, इथं तशी नाही. ते दिसलंच, इथं स्त्रीला काडीचीही किंमत नाही. काल चंद्रप्रकाशबरोबर मी दिसले म्हणून तू असं म्हणतेस ना? मी त्याच्याबरोबर होते म्हणून मत्सर वाटला तुला. रश्मीला तिचा संताप आला. तिनं तो प्रयासाने गिळला. मत्सर का म्हणून? ती म्हणाली. पुढल्या संबंध आयुष्याच्या मानानं एक संध्याकाळ अगदी नगण्य आहे. मालविका एकदम गप्प बसली. आज संध्याकाळी एक पाहुणा आपल्याकडे जेवायला येणार आहे, चंद्रप्रकाश म्हणाला. सारांना त्याच्या बोलण्याचं आश्चर्य वाटलं, पण बोलताना तो सुलभाकडे पाहत आहे हे पाहून त्याच्या डोक्यात तिच्या पुनर्विवाहाचा विचार असावा हे तिनं ओळखलं. मी ओळखते त्याला? सुलभानं विचारलं. नाही, तो दिल्लीचा आहे. अविवाहित आहे. नाही, विदूर आहे. म्हणजे तू विदुराशी? तू विधवा आहेस, तेव्हा विदूर वाईट नाही. तो विदूर असला तरी तुला अगदी योग्य आहे. मी खूप वर्षापासून ओळखतो त्याला. हं, ती पुटपुटली. संध्याकाळी आपण फिरायला जाऊ, तुम्ही दोघी व मी व रश्मी. त्यापेक्षा बागेत फिरणं अधिक आवडेल मला, रश्मी म्हणाली. अजिबात नाही, मोटारीनं लांबवर फिरायला गेले की बरं वाटेल तुला, चंद्रप्रकाश म्हणाला. फैजाबादची बाग आवडेल तुला. फिरणं हा सर्व रोगांवर उतारा आहे अशी कल्पना आहे का तुमची? हो, तो ठासून म्हणाला.
उगाच वाद घालू नकोस. 5ला तयार राहा. बरं, ती धुसफुसत म्हणाली. संध्याकाळी ठीक 5 वाजता तयार होऊन ती खाली आली. तो वाट पाहत होता. खरं म्हटलं तर माझी इच्छा नाही, ती धुसफुसत म्हणाली. पण माझी आहे. तू फार त्रासदायक बनली आहेस. तुला एकदा धडा शिकवायलाच हवा. म्हणजे? कळेल तुला, तो म्हणाला. चल. मालविका आणि सुलभाही तयार होऊन आल्या. त्या मागे बसल्या. रश्मी चंद्रप्रकाश जवळ बसली. तू अगदी गप्प आहेस? सकाळपासून पाहतोय मी, तो म्हणाला. तुम्हाला त्याचं कारण माहिती आहे? खरंच मला काहीच माहिती नाही. नसू दे, ती म्हणाली. तुम्हाला चांगली ओळखून आहे मी. त्या दोघांचं काहीतरी बिनसलं आहे, हे मालविकेच्या लक्षात आलं. ती आणि सुलभा त्या दोघांकडे लक्ष न देता आपापसात बोलत राहिल्या. शहनाज बागेजवळ चंद्रप्रकाशनं कार थांबवली. ते बागेत शिरले. बागेत चांगलीच गर्दी होती. लहान मुलं आणि त्यांच्या आया यांचीच गर्दी तिथं जास्त होती. लहान मुलांची खेळणी तिथे होती. चल, आपण त्या लहान मुलांचा खेळ पाहू, रश्मी सुलभाला म्हणाली. नको, मला कंटाळा आलाय. मी आणि मालविका इथेच बसतो. तू आणि चंद्र जा. चंद्रप्रकाशनं आपल्या बहिणीकडे कृतज्ञ नजरेनं पाहिलं. चल, तो म्हणाला. तुम्ही जा. उगाच वाद घालू नकोस. मी त्या मूडमध्ये नाही. त्याच्या चर्येकडे पाहून ती मुकाटपणे उठली. एक निवांत जागा पाहून ते दोघे बसले. आता आपण बोलू, तो म्हणाला. काल रात्री थिएटरमध्ये तू आम्हाला पाहिलंस आणि गैरसमज करून घेतलास. त्याविषयी मला काही म्हणायचं नाही. ती तुमची खाजगी बाब आहे. असं कसं म्हणतेस तू? आपलं लग्न ठरलंय. माझ्या प्रत्येक हालचालीवर तुझं लक्ष असायला हवं, तो किंचित जोरात म्हणाला. उगाच ओरडू नका. ओरडण्यावरच मी थांबतो हे नशीब समज तुझं. मला भडकविण्यासाठी तू मुद्दाम असं वागतेस हे माहीत आहे मला. मुद्दाम? नाहीतर काय. त्याशिवाय दुखावला कसा जाणार मी? आणि मी दुखावली जाते तेव्हा? तुला मी मुद्दामहून कधीच दुखवित नाही. बरोबर आहे. दुसऱ्याला दुखवण्याबद्दल आपल्यात मतभेद आहेत. अनेक गोष्टीत आपले मतभेद आहेत तर. मला चीड येणं साहजिकच आहे. साहजिकच कसं? माझ्याबद्दल तू वारंवार गैरसमज करून घेत नाहीस? माझ्यावर तुझा विश्वास नाही? मग थिएटरमध्ये मालविका शेजारी तुम्हाला पाहिल्यावर मी काय समजायला हवं होतं? त्याचं कारण जाणून घ्यायला हवं होतंस तू. तुम्ही येऊ शकणार नाही असा फोन केला होतात. कामासाठी तुमच्याकडे माणसे आली होती. माणसं म्हणजे मालविकाच ना? नाही, माझ्याकडे खरोखरच कामाची माणसं आली होती. त्यांना पंकज उदासला ऐकायचं होतं म्हणून मी त्यांना घेऊन आलो. तू थांबली असती तर मी त्यांची ओळखही करून दिली असती. मग मालविका तिथं कशी? तिच्या चुलत भावाबरोबर आली होती ती. मी दिसल्यावर ती माझ्याजवळ येऊन बसली इतकंच. बस इतकंच? तिनं कुत्सित स्वरात विचारलं. बस कर. तुझी ही उलट तपासणी मला सहन होत नाही. मग गप्प राहा. का गप्प राहू? तो म्हणाला. तू मत्सराने आंधळी झाली नसतीस तर तुला असं वेडवाकडं दिसलं नसतं. तुला अद्यापही माझ्याविषयी विश्वास वाटत नाही म्हणजे कमाल आहे. धंद्यातल्या माणसाबरोबर जेवणखाण, करमणूक या गोष्टी कराव्या लागतात. अशा गोष्टीतूनही कॉन्ट्रॅक्ट्स होतात. वास्तविक मी तुला बोलावून घेणार होतो. पण तू अश्विनीला सोडून तू येणार नाहीस याची मला कल्पना होती. म्हणून मी तो विचार रद्द केला. वाह! छान. छान काय? तू हल्ली विनीकडे लक्ष देत नाहीस असं म्हणाली नव्हतीस? तू भानूबरोबर येणार नाहीत असं म्हणाली नव्हतीस? बरोबर आहे. तुम्हाला त्यात वावगं वाटत नसेल पण मला तसं करणं शक्य नव्हतं. तुझं म्हणणं बरोबर आहे. पण माझा नाईलाज झाला होता. भानुप्रताप आधीच तिथं आलेला होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करणं मला कठीण वाटलं. कुणाला ते माहीत नाही असं तुम्हाला वाटतं का? खुद्द अश्विनीलाही हे माहीत आहे. तुम्हा दोघांना पाहताच मला काय वाटलं असेल याचा विचार करा. तू तिथं येशील याची कल्पना कशी येणार मला? म्हणजे तुम्ही ते माझ्यापासून लपवून ठेवणार होतात तर. म्हणजे आज तुझा भांडायचा मूड आहे तर. आणि अंगठी कुठं आहे तुझी? तिच्या उक्क्या बोटाकडे पाहत त्यानं प्रश्न केला. तिनं पर्समधून अंगठी काढून त्याच्या पुढे धरली. हे काय? त्यानं विस्मयानं विचारलं. मी अंगठी परत करीत आहे. आपलं लग्न मोडलं. हा काय फाजीलपणा आहे? हा फोरखेळ आहे असं वाटतं तुला? नाही वाटत. पण मला आता हे सहन होत नाही. ती सद्गदित स्वरात म्हणाली. तू उगाचच शंका घेऊन भांडत राहतेस. तुझ्या या वागण्याचा मला किती त्रास होतो याची कल्पना आहे तुला? मी मुद्दाम करीत नाही तसं. ते माहीत आहे मला. म्हणूनच मी आता परत आलो की लग्न करून टाकू. परत आल्यावर? कुठं जाणार आहात तुम्ही? कानपूरला. जायलाच पाहिजे? हो. तुला सोडून जाणं जीवावर येतं. पण इलाज नाही.
तिनं त्याच्या रुंद छातीवर मस्तक टेकलं. तुम्हाला जाणं भाग आहे हे कळतंय मला, पण मला खूप भय वाटतं. भिण्यासारखं काय आहे? तुम्ही जवळपास असलात की मला निर्भय असल्यासारखं वाटतं. एकटी असले की परकी एकाकी आहे असं वाटू लागतं. या घरात तुला परकेपणा वाटतो. वाटतो सगळ्यांच्या डोळ्यात मी खुपते आहे असं असं वाटत राहतं मला. चल काहीतरी खुळ्या कल्पना करून घेतेस तू. आपलं लग्न झालं की सारं ठीक होईल. ती अंगठी घाल आधी हातात आणि पुन्हा असं काही मनातही आणू नकोस. तसं मनात आलं नसतं तर बरं झालं असतं. बोटात अंगठी घालीत ती म्हणाली. तसं मनाला पटविता आलं असतं तर? तुला नेमकं काय म्हणायचंय? तुझं माझ्यावर प्रेम नाही का? उलट माझं तुमच्यावर इतकं प्रेम आहे की त्यात वाटेकरी असू नयेत असंच मला वाटतं. तुझ्या प्रेमात कोण वाटेकरी आहे असं तुला वाटतं? लग्नाला एक अर्थ असतो. माझ्या लग्नाविषयी ज्या कल्पना आहेत त्याच तुमच्या असाव्यात असं मला वाटतं. लग्नाबद्दल काय कल्पना आहेत तुझ्या? जीवनाच्या सर्वच अंगाबद्दल आपल्यात मतभेद नसावेत. सर्व सुख-दुःख आपण वाटून घ्यायला हवीत. अर्थातच मला तशीच सहचरणी हवी आहे. भविष्यकाळाचा तू विचार का करीत नाहीस? कारण लग्न हाच भविष्यकाळाचा पाया आहे. तो भक्कम असेल तरच त्यावर सुखी विवाहाचा इमला उभारला जातो. आपण दोघांनीही एकाच दिशेने प्रवास केला तरच ते शक्य आहे. मग आपण तसं करीत नाही असं तुला वाटतं? वाटतं, पण खात्री पटत नाही. असं तो म्हणाला. काही वेळ तो अगदी स्वस्थ राहिला. वास्तविक तुला तसं वाटायला नको. तो थोड्या वेळाने म्हणाला, जिथं नवरा तिथं बायको आणि जिथं बायको तिथं नवरा. हे तुझं म्हणणं योग्य आहे. राम-सीतेचा आदर्श आपण डोळ्यांसमोर ठेवायला हवं, असं तुझं म्हणणं. होय, आपली दोघांचीही माणसं ही आपली माणसं आहेत. ते हे दोघांनाही पटायला हवं, तो गंभीर मुद्रेनं म्हणाला. अर्थातच, त्यासाठी दोघांनीही एकमेकांवर उत्कट प्रेम करायला हवं. तेही मी करते, पण कधी-कधी तुमचाच मला संशय येतो. तू भानूचा आदर्श समोर ठेवला आहेस. भानू माझा भाऊ असल्यानं मीही तसाच आहे, अशी तू कल्पना करून घेतली आहेस. पण एक लक्षात घे, रक्ताचं नातं असलं तरी दोन भाऊ संपूर्ण वेगळे असू शकतात. याचा तू विचार का करीत नाहीस? मी भानूसारखाच आहे आणि भानूप्रमाणेच वर्तन करीन असं तुला का वाटावं? तू माझ्यावर विश्वास का ठेवू शकत नाही? तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, ती म्हणाली. मग हे पुरेसं नाही का? त्यानं तिला जवळ ओढलं. रश्मी, तू माझ्यावर विश्वास ठेवावयास हवा. तुझ्यासाठी मी कुठलाही त्याग करीन. माझ्या सुखापेक्षा तुझं सुख महत्त्वाचं आहे, असं मी मानतो. तू यावर विश्वास ठेव. माझा विश्वास आहे त्यावर. मग तर झालं. मग हे नसतं डोक्यातून काढ. मालविकेबद्दल मला आकर्षण वाटतं, अशी तुझी कल्पना आहे ती साफ चुकीची आहे. देह सौंदर्यापेक्षा आत्मिक सौंदर्यावर माझी श्रद्धा आहे. काही गोष्टी अपघातानं घडतात, त्या योगायोगानं हे लक्षात ठेव. त्या मुद्दाम घडविल्या जात नाही. होय, मला ते पटत आहे. आणि पुन्हा असा गैरसमज करून घेऊ नकोस. नाही, आता हस पाहू, तो म्हणाला. तिची मुद्रा प्रसन्न झाली. चल आता, तो म्हणाला आणि तिचा हात धरून तो मोटारीकडे आला. मालविका आणि सुलभाही मोटारीजवळ आल्या. सुलभाच्या डोळ्यात खुशी होती, तर मालविकाची चर्या रागीट होती. पण त्या दोघांनाही आता कुणाचीच पर्वा नव्हती. ते पुन्हा घरी परतले. यावेळी मात्र रश्मी अगदी शांत आणि निश्चित होती. त्यांच्या प्रेमाची तिला पुरेपूर खात्री पटली होती. चला तर मित्रांनो, आता येथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.